ए ए परत जर वाकड्या नजरेने ह्यांच्याकडे बघितलं तर हातपाय वाकडा करे ना. चल. बरं झालं भैया तुम्ही तिथं होता. उद्या काही एकाचं दोन झालं असतं तर लई अवघड झालं असतं. अहो आई, आम्ही असताना तुम्ही कुठल्याच गोष्टीची काळजी करू नका. पण आई खरं सांगू का तुम्हाला, मला एका गोष्टीचं लई वाईट वाटलं. ती म्हणजे अजिंक्य तिथं असताना काहीच ऍक्शन कशी नाही घेतली. म्हणजे व्हॉट इज दिस दिस इज रिडिक्युलस, नॉट गुड ना. बर भैया चहा घेऊन जा की. नाही मारायचं नाही भैया. चल अहो चल चल चल. बरं ठीक आहे. हा, चला. मम्मी इकडे यायची काय गरज होती? सांगितलं ना पत्रिका बघायला आलोय म्हणून. तसं नाही काय, अगं पत्रिका जुळली म्हणून सांगायचं आणि सोडून द्यायचं ना. कशाला चांड पाहिजे? जयडे तू नुसतीच अभ्यासात हुशार आहेस बघ. जरा या वाटण्यान बी शिक की. का आता काय झालं? अगं आपण जर तू म्हणतेस तर सांगितलं आणि त्यांनी जर दोघांची पत्रिका जुळून बघितली आणि जुळलीच नाही तर आपल्यावरचा विश्वास फांदीवरनं कावळा कसा भुरकन उडून जातो ना तसा उडून जाईल. आणि एकदा का विश्वास उडला की पुन्हा मिळवणं लय अवघड होऊन बसतंय बघ. म्हणून लक्षात ठेव, कुठली बी गोष्ट करताना पुढचा विश्वास जाईल ना असं काहीच करायचं नाही. मम्मी कोण तर बघल की. गप्पे परसाद आहे, कोण नाही काय बोलत. घे खा तू बी. नको मला. नमस्कार गुरुजी. नमस्कार. काय म्हणताय बोयटे ताई? गुरुजी ही माझी पोरगी जयश्री. नमस्कार. शुभम भवतु. बोला काय म्हणताय? लेकीसाठी काय स्थळ वगैरे आलंय की काय? नाही नाही हिच्यासाठी काही नाही. ती आमच्या पाहुण्यात एक लगीन जुळवायचं चाललंय ना, म्हणलं दोघांची पत्रिका जुळती का नाही ती बघावं म्हणून तुम्हाला पत्रिका दावायला आले होते. हा, गुण किती जुळतात हे बघायलाच हवं. म्हणूनच आले तुमच्याकडं. बघू पत्रिका. हा ही मुलीची पत्रिका. आणि हे मुलाची. वा, अहो पत्रिका जुळताय. आणि मुलीची पत्रिका तर उत्तम आहे. काही दोष नाही बाई. अजिबात नाही. या दोघांचं जर लग्न झालं ना तर मुलाच्या नशिबात राजयोग आहे. अहो या मुलीचं कुणाशीही लग्न झालं तरी त्या मुलाच्या नशिबात राजयोग आहे. मुलीची पत्रिका उत्तम आहे. कोण आहे बरं ही मुलगी? नावच बघायचं राहिलो मी. असू द्या, नावात काय आहे तवा. आता लगीन जमलं का नाही की पत्रिका द्यायला येईन तवा सांगीनच की. बर, गुरुजी तुमची दक्षिणा किती द्यायची? 101 द्या. हा देते. हा ही घ्या 100 रुपये. बर येतो. शुभम भवतु. मन पुरीच्या नशिबात राजयोग आहे. असू दे की, आपल्याला काय. त्या भैयाचं लगीन शितली संघ का एकदा जमलं ना तर आपल्याला काय काय पाहिजे त्याची लिस्टच बनवते.
चांगलाच धुते त्या भैयाला. मम्मी तुला वाटतं तेवढा बी मूर्ख नाही बरं का भैया. जेडे. आणि तू समजतीस तेवढी बी मी अडाणी नाही बरं का. मला कधी काय करायचं ती चांगलंच माहिती आहे. आणि हा भैया संग शितलीचं लगीन इतक्या सहजासहजी झालं म्हणून तुझं बी लगीन अजिंक्यन संग इतक्या सहजासहजी होईल असं समजायची चूक करू नकस. उभ्या आयुष्यात मी तुझं लगीन अजिंक्यन संग होऊ देणार नाही, सांगून ठेवते. मम्मी तू बी लक्षात ठेव, मी लगीन करीन तर अजिंक्यन बरोबरच. काय झालं? तू त्या पोराला हाणलं का नाहीस? कुठल्या पोराला? हा ते कॉलेजवाले वय. कुठला पोरगा ये बी आठवणा झालाय तुला तर. तर परत काय बोलला का तुला? नाही. मग काय झालं? तू त्या पोराला हाणलं का नाही सांग आधी. अगं मी आर्मी मध्ये, उगाच काय मॅटर झाला असता तर. पण ठीक आहे, मी समजा त्याला मारला असता आणि परत त्याने डुक धरला तर काय करायचं? हा अगं मी इथं गावात असतो तर गोष्ट वेगळी होती शिकली. एकतर मी इथं नाही, तुला त्रास झाला तर काय करायचं? काय त्रास देणार आहे त्यो? असं आपल्याला वाटतं. नंतर जे प्रॉब्लेम होतील ना, नुसतं त्यांना नाकी नऊ येतं. पण तुला काय झालं तोंड पाडून बसायला? मग काय करू? त्या भैयानं मरस्तवर मारलाय त्या पोराला. तुला कोणी सांगितलं? घरापतूर फरफटत आणलेलं, माझ्या पाया पडून सॉरी बी म्हणायला लावलं, लई हाणलेलं. घरचं तर लई कौतुक करतात त्या भैयाचं. तू नुसतं हम्मच कर. अगं पण तो भैया काय म्हणला माहितीये का? आजा तिकडे असून बी त्यांना काही केलं नाही. तू बी हाणाय पाहिजे होतस त्याला. फुकटचा त्या भैयानं माझ्या घरच्यांसमोर भाव खाल्ला. बर बर काय बर? त्याला हाणलं असतंस तर माझ्या घरच्यांसमोर हिरो झाला असतास ना. आता कॉलेजमध्ये सगळ्यांना वाटेल तो भैया माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून. काय बी काय असं कसं वाटेल? मला त्रास देणाऱ्या पोराला हाणलं म्हणजे असंच वाटणार ना. पण त्यानं त्या पोराला मारलंय हे बाकीच्यांना थोडीच माहितीये. आता आपल्याला काय माहित, कुणी बघितलं असेल म्हणजे. बर आता काय करायचं? तू मला सोडायला आणि न्यायला यायचं. अगं शितली असं किती दिवस आहे मी इथं? मला नाही माहित, जेवढे दिवस आहेस तेवढं तरी. शितले तर 10-12 दिवस राहिलेत. हा मग तेवढं दिवस तरी का माझ्यासाठी तेवढं बी नाही करू शकत तू? अगं म्हणजे मी दररोज यायचं? हा का? अगं म्हणजे एसटीने यायचं म्हणजे ईएसटी नव्हे. मग काय गाडी आहे माझ्याकडे. मामाची तर आहे ना. मामा लागणार नाही का? काय तर सांगायचं ना आणायची. काय सांगायचं? हे बघ तो तुझा प्रश्न आहे का ते बी मीच सांगू? आता तूच मला सांग, असं कुठल्या पोरानं मला त्रास दिल्यावर मी काय सारखं सारखं तुला फोन करून बोलून घ्यायचं व्हय? मला काय नाही माहित. उद्यापासून तू मला सोडायला आणि न्यायला यायचं म्हणजे पोरांना बी भ्या राहील. बर मग उद्यापासून आपण एकत्र जायचं आणि एकत्र यायचं.